नमस्कार शेतकरी बांधवांनो. आज आपण शांताराम डिके परसोडा यांच्या शेतावर आलेलो आहे आणि हे प्रगतशील शेतकरी हे 2 वर्षापासून कंटिन्युअस यासाठी पद्धतीनं शेती करताय. आता हे त्यांचं दुसरं वर्ष आहे. हे पट्टा पद्धतीने त्यांनी मका लागवड केलेली आहे आणि आज आपण त्यांना विशेष भेट देण्यासाठी आलो. याला खत पाणी कसं काय यांनी काय काय केलं नियोजन तर यांना आपण ऐकू तोंडाने की यांनी काय कसं केलंय आणि जी खरी माहिती ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो शेतकरी बांधवांपर्यंत. तर बोला, तुमचा परिचय द्या. मी शांताराम देवराव डिके, राहणार परसोडा, तालुका वैजापूर, जिल्हा औरंगाबाद. आता मग कसं आहे दुसरं वर्ष आहे, कसं दुसरं वर्ष आहे, मकाचं तिसरं पीक आहे. पिकावर पीक तिसरं, दुसरं काही घेतलंच नाही त्याच्यावर. तिसरं पीक आहे. पाहू शकते त्यांचं थिकनेस किती आहे. अजून हाईट एकदम याची म्हणजे जवळजवळ 9-10 फूट असेल आहे ना. 10 फूट सरासरी. 10 फूट सरासरी झालेली आणि कणसाचे पण तुम्ही पाहू शकता. कणस 2-2, 3-3 लागलेले. कणस पण भरगतचे आणि ताट पाहू शकता किती जाड आहे बा. म्हणजे जवळचे शेतकरी यांना येता जाता रोडवर हे प्लॉट असल्यामुळे थोडे नावं ठेवत होते. गबळ जास्त झालंय, हे झालंय, ते झालंय. पण त्यांनी कोणाचीच परवाना करता त्यांना माहिती होतं. त्यांनी यासाठीचे भरपूर प्रशिक्षण अटेंड केलेले आणि दौरे पण केलेले. ज्या ठिकाणी यासाठी पद्धतीने शेती झालेली आहे अशा ठिकाणी भरपूर ठिकाणी त्यांनी नियोजनबद्ध तरी पद्धतीनं जाऊन त्यांनी पाहून प्लॉट मग आपल्या हा प्रयोग त्यांनी आपल्या शेतात राबवला. आणि आमच्या जवळजवळ हे क्षेत्र म्हणजे किती एकर असेल पूर्ण? 6 एकर मका, 3 एकर आहे. मका 3 एकर वर यासाठी केलेली आहे त्यांनी. पण आमच्या जवळजवळ हे पहिले शेतकरी यासाठी पद्धतीनं शेती करणारे. आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने शेती केली होती. पण आमच्या पाहण्यामध्ये आता उन्हाळी पीक आपल्याला मका, एवढी जाड मका आपल्याला कुठंच पाहायला भेटणार नाही. आणि भरपूर लोक कौतुकानं हे प्लॉट पाहायला येत आहे आपल्याकडे. कारण की यांचा जो प्लॉट आहे तो फार जबरदस्त पद्धतीनं तयार झालेला आहे. म्हणजे मित्रांनो, मनगटाच्या खालीच थोडस ताट म्हणजे एकदम जबरदस्त आलेले. असं कोणताही ताट मक्याचं कणिसाचं हे पाहू शकतो तुम्ही, असं बारीक नाहीच आहे. आणि क्वालिटी पण एकदम सुपर आहे. आणि याच्याबरोबर नुसतं यासाठी पद्धतीमध्ये तुम्हाला थोडी मेहनत पण घ्यावं लागते. नियोजन, पाण्याचं नियोजन, हे सर्व बाबी याच्यात सामील असतात. तर तुम्ही पाण्याचं नियोजन कसं केलं, याच्यावर काय कसं? ड्रीप उतरवून घेतली, नंतर फ्लड पाणी दिलं आम्ही. 2-3 पाणी दिले. मग आता ड्रीप तारखेची लागवड आहे काय आपली? 10 तारखेची, म्हणजे आज 3 महिने होऊन गेले. 3 महिने काही दिवस झाले समजा. 3 महिने झालेले आहे प्लॉटला. आणि तुम्ही याच्यात फवारणी वगैरे तणनाशकाची कधी केली का? तणनाशक केलं असं कमीत कमी 1 महिन्याच्या आसपास उतरून आल्यानंतर. तर या अशा प्रकारचा प्लॉट त्यांचा पाण्यामध्ये आहे. परसोडा इथे आहे आणि बेलवडी शिवारात त्यांचा प्लॉट येतो. आता रानडुकराच्या उद्रेकामुळे त्यांनी थोडस झटका मशीनचा अवलंब म्हणजे केलेला आहे. थोडस त्याच्यामुळे थोडी मेहनत वाचते. कारण की मध्ये हरळ पहा ना, पण तशी आहे. पण मग ती आपण ग्लायसिल द्वारे त्यांनी ती कंट्रोल केलेली. तर किती दिवसात मारलं होतं ग्लायसिल वगैरे? ते 1 महिना उतरल्यानंतर, मका उतरल्यानंतर 1 महिन्यानंतर मांडीची हरळ 1 महिन्यानंतर ग्लायसिल वापरलेलं आहे तेव्हा हरळ अजून तशी पण ताट पाहतो नाही. तणनाशक, मकाचं तणनाशक वापरलं. ग्लायसिल अगोदर वापरलं होतं. नंतर मकाचं तणनाशक, मकाचं तणनाशक 1 महिन्यानंतर वापरलं. काय नाव सांगता येईल का त्याचं? टिंजर वापरलेलं. BAS. मका किती जबरदस्त खोडे तसेच आहे मक्काचे जुने एकदम. आणि मध्ये जे खोडे आहे पहिले जुनी जी मका होती तेव्हा या प्रकारची जुनी मका होती. व्हरायटी वेगळी आहे. तुम्ही व्हरायटी वेगळी आहे. ही व्हरायटी 2 कशी वेगवेगळ्या पद्धतीच्या सरासरी 2 कणस सगळीकडे. 2 कणसाच्या वरतीच मका आहे त्यांची सरासरी. आणि प्लॉट पण पाहण्यासारखं आहे मित्रांनो. तर आपलं हे पुढे आपण याचं ॲव्हरेज किती येणार हे पण पाहणार आहे तात्यांच्या थ्रू. आता आपण तुम्हाला ही भरपूर माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न केला. लागवडीपासून तर आतापर्यंत हा 3रा-4था व्हिडिओ असेल आपल्या यासारख्या पद्धतीमध्ये तात्यांचा. तर हा आपण तुम्हाला लवकरच याचं उत्पन्न किती येणार आहे ते पण दाखवणार मित्रांनो. आपल्याला व्हिजिट करायचं असेल तर तुम्हाला यावं लागेल परसोड्याला. आणि बेलवडी शिवारात यांचं रान आहे शांताराम डिके म्हणून. तुम्ही यासाठी पद्धतीने जवळ वैजापूर तालुक्यात कुठे असाल
तुम्ही या प्लॉटला व्हिजिट देऊ शकता. थँक्यू, धन्यवाद. ओके.